साधं सरळ एकदम क्लिस्टर केलं. आज 4 वाजल्यापासून तर 8 वाजेपर्यंत त्यांची पार्टी होती. सीसीटीव्ही सिद्ध होईल केली, संपला विषय. त्याचं रजिस्ट्रेशन नाही याच्याकडे, त्याचे आयडी नाहीये, त्याचे डिटेल्स नाहीये, जेणेकरून आमचा आरोप आहे की लहान मुलं होती, लहान मुलांना ड्रिंक केली गेली, तुम्ही उचित करा. कठोरातली कठोर आपण काय नाही. पण आता रजिस्टर त्यांचं नाही आहे, तुम्ही ऍक्सेप्ट करा. तुमच्यासमोर बोललेलं आहे आणि खरं जे काय केलंय ते ऍक्सेप्ट करा. असं वाद व्हायचं फोटो बोलले आम्हाला कोणी करायला समोर आहे बघा. आताच नाही माझ्या घरात असं नाही. कालचं चेक करा. मला काय आपण रजिस्टर मेंटेन करतो ना, क्लोजिंगला काय करतो, एंट्री घेतो आता सध्याच नाही. आता सगळ्या गोष्टी येतात. मॅडम मी तेच मागतोय. आमचं इथे मत होतं, आम्हाला फ्रेशर्स पार्टी या अल्पवयीन मुलांना दारू देतात, त्याला आमचा मनसेचा विरोध आहे आणि अशी संस्कृती आम्हाला वाढवायची. म्हणून आम्ही तुम्हाला फोन केला. या ठिकाणी आम्ही कायद्याच्या बाजूने गेलो, तुम्हाला फोन करून इथे बोलवलं. यांनी काही ठिकाणी कुठल्याही गोष्टी तुमच्या पाळलेल्या नाहीये. त्या कायद्याच्या तरतुदींनी त्यांनी पाळल्या पाहिजे. पार्टी घेताना 4 ते 8 इथे पार्टी होती. 4 ते 8 इथे पार्टी होती. त्या पार्टीचं रजिस्टरमेंट नाही केलं, काही नाही. तुम्ही सीसीटीव्ही चेक करा, बाकी सगळ्या गोष्टी चेक करा. जे त्याच्यात दोषी आढळणार आहेतच त्यांच्यावर कठोर कारवाई करा. वेळेसाठी हा पब बंद करू. पण परत आमची यांच्या रेग्युलर बिझनेसला कुठलाही प्रॉब्लेम नाही. यांनी कायद्याच्या चौकटीत जाऊन सीपी साहेबांच्या एसओपीनुसार आपल्या एसओपीनुसार काम करतो. आमचा कुठलाही प्रॉब्लेम नाहीये. यांनी लहान मुलांना दारू पाजली, यांनी हे चुकीचं केलेलं आहे. यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. जर यांच्यावर कारवाई नाही झाली तर महाराष्ट्र शपथ फ्रेशर्स पार्टी झाली का नाही. माझी जी फ्रेशर्स पार्टी होती PIIT ची फ्रेशर्स पार्टी या ठिकाणी झाली सिम्बोसिसची झाली सर माझ्याकडे. 4 ते 8 मध्ये 4 ते 8 मध्ये पार्टी झाली. कॉलेज माझ्याकडे सिम्बोसिस होता, WP होता. तर त्यातली किती मिक्स झाले ते नाही माहिती सर मला. मॅडम हे काय म्हणतं फक्त ऐकून घ्या. आमचं एवढंच म्हणणं आहे. इथं आता काय झालं माहिती आहे मॅडम, लोक तुम्ही बोलून गेली, लोक राहील तुम्ही तुमच्या इथं तुमच्या आम्हाला तुमच्या कारवाईमध्ये सहकारी हा स्वतः तिथे होता. त्या पार्टी झालेली आहे मॅडम. त्याच्याकडे सीसीटीव्ही घ्या. या पार्टीमध्ये सिम्बॉयसिस आणि WPची पार्टी झाली. या पार्टीमध्ये तुम्ही किती लोक अंडरेज आली त्यांचं रजिस्टर यांच्याकडे आहे. किती लोक आली पार्टीमध्ये, किती लोकांना पास वाटले गेले आणि त्यांच्या आयडी चेक केले गेले. त्याचे सीसीटीव्ही फुटेज घ्या. ती मुलं आत्ता याची आपली जे आहेत ते तुम्ही चेक करा. मग आपल्याकडे आता बघा नाही 4 ते 8च्या पार्टीचं आहे का. माझं म्हणणं काय मॅडम, क्राईम घडला तर पुन्हा आता आपण त्यांना जागेवरती पकडलं पाहिजे असं काही नाही. महिन्याभरापूर्वी जरी पार्टी झाली तरी अंडरेज असेल तरी आपण कारवाई करू शकतो की नाही. आम्ही इथे कुठलाही व्यवहार करतो किंवा गोंधळ घालतो. तुम्हाला कोऑपरेट करणार आहोत, यांना कोऑपरेट करणार आहोत. तर यांनी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सत्य परिस्थिती सांगले. ते रजिस्टर मेंटेन केले, आयडी चेक केले, त्या सीसीटीव्ही फुटेज तुमच्या ताब्यात घ्यावे. आणि आता या विषयाला बघा आजच्या आम्ही प्रेसला पण सगळ्यांनी इथे बोलवतो. हा सगळा विषय खूप वाढी आणि तुम्ही तुमच्या समोर जो प्रयत्न करा कोणाची चेकिंग करायची तुम्ही चेकिंग करा. आणि हा कॉलेजमध्ये याच्यावरती आणि यांच्यावरती जे काही कारवाई करायची तुम्ही कारवाई करा. फोटो घेऊन नको त्रास होईल. विषय इथे सगळं त्यांना मॅडमला दाखव. फ्रेशर्स पार्टी सगळ्या गोष्टी आपल्या समोर असं काही प्रॉब्लेम नाही. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे शहरातर्फे आज राजा बहादूर मिल्स येथील टीकी नावाच्या एका पब बार मध्ये आज मनसेने धाड टाकलेली आहे. या ठिकाणी
MIT कॉलेज, सिम्बॉयसिस कॉलेज आणि BIT कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फ्रेशर्स पार्टी आज दुपारी 5 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू होती. त्या फ्रेशर्स पार्टीच्या ठिकाणी धाड मारून आज मनसेने या ठिकाणी ही फ्रेशर्स पार्टी बंद पाडलेली आहे. आज या ठिकाणी आम्ही एक्साईजच्या ज्या अधिकारी आहेत, बार मॅडम एक्साईजच्या अधिकाऱ्यांना घेऊन महाराष्ट्र विद्यार्थ्यांचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी गेले. त्या हॉटेलमध्ये त्या पार्टीचं कुठलंही रेकॉर्ड नाही, तिथे कुठल्याही लोकांच्या आयडी न बघता, विद्यार्थ्यांच्या आयडी न बघता त्या ठिकाणी त्यांना प्रवेश दिले जात होते. अल्पवयीन मुलांना तिथे सरसकट दारू दिली जात होती आणि ही सगळ्या गोष्टी आज आम्ही ओपन केलेल्या आहेत. आज त्या ठिकाणी पोलीस आणि एक्साईज प्रशासन त्या हॉटेलवरती कारवाई करते. आज आम्ही तुमच्या माध्यमातून सर्व हॉटेल ओनर, पब ओनर्सला या ठिकाणी सांगतोय की पुण्याचं भविष्य युवकांचं तुम्ही बिघडू नका. या ठिकाणी फ्रेशर्स पार्टीला तुम्ही तुमची जागा देऊ नका. अल्पवयीन विद्यार्थ्यांना दारू तुम्ही विकू नका. जे काही नियम आहेत पोलीस प्रशासनाचे आणि एक्साईज प्रशासनाचे त्याचं पालन झालं पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कुठल्याही परिस्थितीत फ्रेशर्स पार्टी होऊन देणार नाही. आणि जर कुठल्या क्लबनी आणि पबनी इथून पुढच्या भविष्यामध्ये जर फ्रेशर्स पार्टी केली तर तिथली एकही का शिल्लक याची काळजी नक्की मनसे घेईल. हे आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो. किकी नावाच्या क्लबवरती या संबंधित अधिकाऱ्यांनी, एक्साईज आणि पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई केली पाहिजे. ही आज आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे. आणि इथून पुढे कुठल्याही बारमध्ये, कुठल्याही क्लबमध्ये अल्पवयीन मुलांची फ्रेशर्स कॉलेजची पार्टी झाली नाही पाहिजे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.